हॅलो नमस्ते जय हिंद. प्रीची गीत फॅशनवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मास्टर रिव्हिजन CTET तुमची आहे. ती तुम्हाला द्यायची 2 दिवसा पेपर तुमचा आला नाही. झोप माझी उडाली असं म्हणायला हरकत नाही. असं जे आहे ते प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाला नेहमी काय असतं तर खूप जास्तीची काळजी वाटते की चला आपण करतोय ते काम कुठेतरी उतरतंय का नाही. ओके, नो प्रॉब्लेम. जे झालंय ते ठीक आहे. तुम्ही मास्टर रिव्हिजन चालू आहे आपलं. 2 चॅप्टर संपले. आपले 3रा चॅप्टर आहे. आपण फटाफट वेळ न घालवता चॅप्टरवर येऊया. त्यापूर्वी तुम्ही टीचिंगवर म्हणजे आपल्या ज्या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते तुम्ही न सांगता करणारच आहात. ओके, चला धन्यवाद. पुढे जाऊ आपण आता भाषेची कौशल्य बघू. ठीक आहे, भाषा आहे. ओके ठीक आहे, भाषा कौशल्य बघू. श्रवण कौशल्य और स्किल आहे. सगळ्यात पहिले आपण करूया काय ऐकणे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं कौशल्य आहे ऐकणे. ठीक आहे, ऐकण्याला आपण श्रवण कौशल्य म्हणतो. ठीक आहे, आपण ऐकण्याला श्रवणमध्ये येतं. कशामध्ये येतं? श्रवण कौशल्य आहे ते. म्हणजे काय त्याच्यामध्ये ते कोणत्या कौशल्य येतं? श्रवण कौशल्य येतं. याला महत्त्वाची गोष्ट आहे ऑरल स्किल म्हणतात. AURAL ऑरल स्किल आहे हे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. ऑरल स्किल आहे आणि हे कशाशी संबंधित आहे? कानाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? हे कानाशी संबंधित आहे. ओके, कानाशी संबंधित आहे. ठीक आहे, ऐकणे. आता काय करतं? सगळ्यात पहिले मूल जन्माला आल्यानंतर काय करतं ते एक एक शब्द त्याला चांगला. आपण बरेच जण म्हणतात गोंडस आहे, छान आहे, सुंदर आहे, गोरा आहे, असं जे शब्द बोलले जातात तर ते काय कानानं काय करतं ते मुलगा किंवा ते बाळ काय करतं? ऐकत राहतं. म्हणजे सगळ्यात पहिलं कौशल्य ऐकणे आहे. त्याच्यानंतर आहे दुसरं आहे बोलणे. ठीक आहे, दुसरं कौशल्य आहे कोणतं? ते म्हणजे बोलणे. ऐकल्यानंतर ठीक आहे, ऐकलं त्यानं मग आता ते काय करायला एक शब्द बोलण्याचा प्रयत्न करेल. बोलणे मौखिक कौशल्यामध्ये येतं. बोलणे कोणतं कौशल्य आहे? मौखिक कौशल्य आहे. ठीक आहे, बोलणे मौखिक कौशल्यामध्ये येतं. मास्टर रिव्हिजन आहे, मन लावून करणे आपलं कर्तव्य आहे. हे ओरल स्किल आहे. बघा, हे ऑरल आणि ओरल. ठीक आहे, फरक आहे ऑरल आणि ओरलमध्ये. ओरल म्हणजे हे बोलण्याशी संबंधित आहे. ठीक आहे, बोलण्याशी संबंधित. ओके, बोलण्याशी. ठीक आहे, ओके. पुढे तर आता बोलणे झालं आणि हे एक्सप्रेशन आहे. हे काय आहे? एक्सप्रेशन आहे. व्यक्त होणे आहे. एक्सप्रेशन आहे. ओके, एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. 3 नंबरचं कौशल्य आहे आपलं वाचन कौशल्य. ठीक आहे, 3 नंबरचं कौशल्य आहे वाचन कौशल्य. ठीक आहे, हा वाचन कौशल्य कुठलं आहे तर याच्यामध्ये काय होईल? काहीतरी प्रोडक्ट तयार होईल. वाचन कौशल्य हा रीडिंगशी संबंधित आहे. हे रीडिंग स्किल आहे. हे कशाशी संबंधित आहे? हे नेहमी वाचनाशी संबंधित असेल, साहजिक आहे. ओके, वाचनाशी संबंधित. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 4 नंबरचं कौशल्य आहे लेखन कौशल्य आणि एक एक्सप्रेशन म्हणून आपण याला लेखन कौशल्य. काय आहे? लेखन कौशल्य काय आहे तर काय केलं? सगळ्यात पहिले त्यानं ऐकला, एखादा शब्द ऐकला, नंतर काय केला? बोलला तो. बोलणे मौखिक कौशल्य. हे श्रवण कौशल्य, हे मौखिक कौशल्य. त्याच्यानंतर हे वाचन कौशल्य, हे रीडिंगशी संबंधित आहे. त्याच्यानंतर लेखन कौशल्य, हे एक्सप्रेशन आहे. हे पण काय आहे? एक्सप्रेशन आहे. ओके, हे एक्सप्रेशन आहे आणि हे कशाशी संबंधित आहे? हे रायटिंगशी संबंधित आहे. हे कशाशी संबंधित आहे? रायटिंगशी संबंधित आहे, लिखाणाशी संबंधित आहे आणि लिहिण्याशी संबंधित आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता ग्रहम्यात्मक कौशल्य आहेत 2 आणि 2 कुठले आहेत तर अभिव्यक्तात्मक कौशल्य आहे. ग्रहम्यात्मक कौशल्य म्हणजे कुठले कौशल्य? म्हणजे स्वतःमध्ये काय करणे? भरणे. त्याच्यानंतर वाचणे आणि ऐकणे. हा वाचणे आणि हा ऐकणे हे ग्रहम्यात्मक कौशल्यामध्ये येतात. आणि बोलणे आणि लेखन करणे हे कशामध्ये? लिहिणे हे कशामध्ये येतात तर हे अभिव्यक्तात्मक कौशल्यामध्ये येतात. अभिव्यक्तात्मक म्हणजे काय तर काहीतरी त्याच्यामधून रिझल्ट म्हणजे काहीतरी एखादा प्रोडक्ट तयार होते किंवा नवीन काहीतरी तयार होते म्हणजे काय तर हे काय आहे तर अभिव्यक्तात्मक आहे. आपण याला पुढे थोडंसं डीपमध्ये पुढे जाऊन बघूया. ठीक आहे, ओके. कौशल्यांचे प्रकार. आता आपण कौशल्य बघूया. ठीक आहे, कौशल्य कळाले तुम्हाला. ऐबोपाली आहे. हिंदीमध्ये ऐबोपाली होतं, शुभपाली होतं, मराठीमध्ये ऐबोपाली होतं. जे आपण भाषा शिकण्याचा जो नैसर्गिक वेळ आहे तो असा आहे. मी तुम्हाला एकदा लिहून दाखवते.
ऐकणे, ठीक आहे, बोलणे, ठीक आहे, त्याच्यानंतर वाचणे, ओके बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर लिहिणे, ठीक आहे, लिहिणे. तर तुम्ही याला शॉर्टमध्ये ऐबोवाली असं लक्षात ठेवू शकता. ऐबो वा आणि ली, ठीक आहे. हा शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने याला कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आता आपल्याला बघायचे आहे ग्रहमयात्मक कौशल्य. ग्रहमयात्मक कौशल्य म्हणजे काय बघा. ग्रहमयात्मक कौशल्य, ग्रहमयात्मक कौशल्य म्हणजे कुठले कौशल्य ज्याच्यामध्ये काय केलं जाईल तर फक्त भरल्या जाईल आणि आत्मसात केलं जाईल, भरल्या जाईल. म्हणजे याच्यामध्ये येतात बघा ऐकणे, आणि याच्यामध्ये येतं दुसरं काय वाचणे. वाचण्यामधून काही प्रोडक्ट तयार होतो किंवा काही नवीन तयार होतं का नाही, फक्त काय करणे ऐकणे आणि वाचणे. ह्या निष्क्रिय एजन्सी आहेत. ह्या काय आहेत का निष्क्रिय एजन्सी आहेत. म्हणजे याच्यामधून कुठलाही प्रोडक्ट तयार होत नाही. लिहिल्यानंतर ते लिहिलेलं कुठंतरी नंतर परत वाचायला मिळेल. लिहिलेलं काय होईल तर एखाद्या वहीमध्ये ते उतरल्या जाईल. त्याच्यानंतर पुन्हा काय आहे बोललेलं काय होईल, आपण बोललो म्हणजे कोणाला तरी ते ऐकायला येईल. म्हणजे काय होईल हे कुठंतरी त्याचा प्रोडक्ट तयार होईल किंवा ते काहीतरी त्याचा रिझल्ट दिसेल. आणि याचा काय आहे फक्त भरल्या जाणे. ग्रहमयात्मक कौशल्य म्हणजे भरल्या जाणे. निष्क्रिय एजन्सीज आहेत, या पॅसिव्ह एजन्सीज आहेत. ह्या कुठल्या एजन्सीज आहेत पॅसिव्ह एजन्सी. त्याच्यानंतर आता दुसरे आहेत अभिव्यक्तात्मक कौशल्य. 1 नंबरचं हे झालं, 2 नंबरचं हे आहे अभिव्यक्तात्मक कौशल्य. अभिव्यक्तात्मक कौशल्य. अभिव्यक्तात्मक कौशल्य म्हणजे कुठलं कौशल्य की ज्याच्यामध्ये काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी तयार होईल. याला पॅसिव्ह नाही, हे सक्रिय आहे. हे काय आहे तर ही सक्रिय एजन्सी आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे, काहीतरी तयार होते, ॲक्टिव्ह आहे. हे ॲक्टिव्ह स्किलमध्ये येतं. त्याच्यानंतर याच्यात उत्पादनात्मक आहे. याच्यामध्ये येतं कोणतं हे बोलणे, आणि हे येतं याच्यामध्ये काय तर लिहिणे. लिहिल्यानंतर हे कुठला तरी एखादा प्रोडक्ट तयार होतो, ठीक आहे. लिहिलेलं एखाद्या पेजवर उतरतं हे प्रोडक्ट, हे मी लिहिते म्हणजे हे काय आहे तर हे अभिव्यक्तात्मक कौशल्यामध्ये येतं. म्हणजे याच्यामध्ये मी लिहिलेलं काय होतं या व्हाईट बोर्डवर तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर तुम्ही ते वाचू शकता किंवा तिसऱ्याला काहीतरी त्याचा उपयोग होईल. आता मी हे बोलते, हे मी बोललेलं सुद्धा तुमच्यापर्यंत ऐकायला येते. म्हणजे हे सुद्धा अभिव्यक्तात्मक कौशल्य आहे. आणि मी फक्त काय केलं ऐकलं म्हणजे मी माझ्यामध्ये भरते. फक्त ऐकलं आणि त्याच्यानंतर वाचले म्हणजे काय तर एखादी गोष्ट वाचणे आणि आपण आपल्यामध्ये ती भरणे. हे 2 ग्रहमयात्मक कौशल्य आहेत, 2 अभिव्यक्तात्मक आहेत. याच्यामध्ये निष्क्रिय, याच्यामध्ये पॅसिव्ह आहे. याच्यामध्ये कुठलाही प्रोडक्ट तयार होत नाही, याच्यामध्ये कुठला तरी प्रोडक्ट तयार होतो, समोरच्याला काहीतरी ऐकायला वाचायला बघायला मिळतं. हे झाले तुमचे 2 कौशल्याचे प्रकार, ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. हिंदीमध्ये मराठीमध्ये याच्यावर कमीत कमी 2-3 प्रश्न विचारले जातात. CTETमध्ये महत्त्वाचं आहे. थोडंसं मन लावून काय करा याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. भाषा कौशल्य शिकण्याचा क्रम आत्ताच सांगितला मी. ऐबोवाली ऐकणे बोलणे, हे ऐबोवाली म्हणजे काय ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे. ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे हा क्रम आहे. नैसर्गिक क्रम आहे कुठला भाषा शिकण्याचा. आपण फास्ट घेऊ, आपल्याला इथे बसून राहायचं नाही, पुढेही जायचं आहे. श्रवण कौशल्य प्रगत विकसित करण्याच्या काही पायऱ्या आहेत. श्रवण कौशल्य म्हणजे ऐकण्याचं कौशल्य, ठीक आहे. श्रवण कौशल्य म्हणजे काय ऐकण्याचं कौशल्य विकसित करण्याच्या काही पायऱ्या आहेत. पायऱ्या किंवा स्टेप म्हणू त्याला, ओके. पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत विकसित करण्याच्या. सगळ्यात पहिलं आहे स्वर ध्वनी कानापर्यंत पोहोचणे आणि अर्थग्रहण करणे. एखादा समजा मी काय बोलते तर माझा हा स्वर तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय, ठीक आहे. मग तुम्ही त्याचा अर्थ लावताय म्हणजे काय तर सगळ्यात पहिले ऐकण्यानंतर त्याचा काहीतरी अर्थ लावणे, मिनिंग लावणे म्हणजे मिनिंग ग्रहण करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर श्रवण कौशल्य विकसित करण्याची पद्धती आहे ती आहे सस्वर वाचन. आता हे महत्त्वाचं आहे. पद्धती किंवा स्टेप्स आहेत. सस्वर वाचन म्हणजे काय तर तालबद्ध लय व्यवस्थित असं सस्वर वाचन म्हणजे व्यवस्थित केलेलं वाचन. त्याच्यानंतर पुढे आहे काय तर प्रश्न उत्तर विचारण्यामध्ये काय केलं जातं तर एका व्यक्तीने विचारलेलं प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला काय म्हणजे एखादा प्रश्न विचारला
तर त्याचा उत्तर व्यवस्थित देण्यासाठी आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित ऐकावा लागतो, तेव्हा तो आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. आपण जर लक्षपूर्वक जर प्रश्न नाही ऐकला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येतं का? बिलकुल नाही देता येत. म्हणून काय आहे तर हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे आपण श्रवण कौशल्य डेव्हलप करण्याच्या पायऱ्या बघतोय. कशाच्या? श्रवणच्या. ठीक आहे. श्रवण कौशल्य किंवा ऐकण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपण बघतोय. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे गोष्ट सांगणे. ठीक आहे. गोष्ट सांगणे. गोष्ट सांगण्यामध्ये सुद्धा सांगितलेली गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे, नंतर कधीतरी ती कोणाला तरी सांगणे, याच्यामध्ये सुद्धा काय होतं तर श्रवण कौशल्य डेव्हलप होतं. ती गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी लागते तेव्हा ती समजते. त्याच्यानंतर आहे श्रुतलेखनाशी. श्रुतलेखन म्हणजे लेखनाशी संबंधित आहे. आता 4 नंबर आहे श्रुतलेखन. श्रुतलेखन लेखनाशी संबंधित आहे. ठीक आहे. श्रुतलेखन लेखनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे 5 नंबरला याच्यामध्ये येतं भाषण आणि वादविवाद. भाषण आणि 5 नंबरला 6 नंबरला वादविवाद. ओके. वादविवाद म्हणजे काय? डिबेट. ठीक आहे. वादविवाद म्हणजे काय केलं जातं? एक व्यक्ती एका विषयावर इतका जोर लावून बोलतोय आणि दुसरा व्यक्ती तो त्याच्या विषयावर बोलतो आणि सगळे तोड भांडणं करतात. म्हणजे बोलण्यामध्ये भांडणं असतात त्यांचे, की एक त्याची बाजू मांडतो, दुसरा आपली बाजू मांडतो आणि डिबेट इतक्या जबरदस्त चालतात. तुम्ही टी व्हीवर बातम्यामध्ये वगैरे तुम्ही डिबेट ऐकले असतील, की काँग्रेस म्हणजे आता मी कुठला पक्ष नाही आणणार, त्याच्यासाठी एक्स्ट्रीमली म्हणजे 1-2 पक्ष आपले मतं मांडत असतात. कोणी XYZ असतील ती, किंवा एक देश दुसरा देश आपली मतं मांडत असतात. तर ही याला म्हणतो आपण डिबेट, वादविवाद. तसं मुलांना वादविवादमध्ये भाग घेतला त्यांनी तर मोठ्या प्रमाणावर त्यांचं भाषण ऐकण्याचं कौशल्य डेव्हलप होतं. कारण समोरच्याची बाजू ऐकण्यासाठी ऐकणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला काय होईल तर व्यवस्थितरित्या आपलं मत मांडता येईल. ठीक आहे. भाषण आहे. भाषणासाठी मी सुद्धा कुठल्या ठिकाणी कुठला पॉईंट मांडायचा आहे आणि भाषण करण्यासाठी सुद्धा आपल्याला समोरच्याचं ऐकणंही जरुरी आहे, की कुठल्या विषयावर कोणाचं भाषण करणं झालं, बोलणं झालं, आपल्याला कुठल्या विषयावर करायचं आहे. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे पॉईंट आहेत. तर हे झाले आपले काय? श्रवण कौशल्य विकसित करण्याचे काही मार्ग किंवा आपण त्याला पायऱ्या असं म्हणतो. ठीक आहे. तर आपण आता काय करू? लगेचच काय करू? आपण पुढे जाऊया. ठीक आहे. पुढे जाऊया. काय होतं? मागे पुढे पॉईंट्स व्हायला नको, त्याच्यासाठी थोडासा सहारा आहे. तो म्हणजे आता आपल्याकडे स्लाईड वगैरे नाहीत किंवा आपल्याकडे खूप स्मार्ट बोर्डही नाही, त्याच्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं करतोय. ठीक आहे. आता दुसरं आहे अमौखिक अभिव्यक्तात्मक कौशल्य. एक कौशल्य बघितलं. 2 नंबरचं कौशल्य आहे मौखिक कौशल्य. ठीक आहे. मौखिक किंवा आपण त्याला बोलणे म्हणतो. आणि हे अभिव्यक्तात्मक आहे, म्हणजे याच्यामधून काहीतरी काय होते म्हणजे तयार होते. अभिव्यक्तात्मक. ओके. अभिव्यक्तात्मक आहे, हे प्रोडक्ट तयार होतो. अभिव्यक्तात्मक कौशल्य आहे. लगेच 2 घास खाल्ले की परत टीचिंगला लागले. आज खरंच असं वाटतं की सिटेट तुमचे आहे, वाचन माझं चालू आहे. ठीक आहे. किंवा स्टडी माझी चालू आहे. म्हणजे हे कशाशी संबंधित आहे? हे बोलण्याशी संबंधित आहे. ठीक आहे. बोलणे. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे डेव्हलप करण्याच्या काही पायऱ्या आहेत. ते म्हणजे सगळ्यात पहिलं आहे सस्वर वाचन. काय आहे? सस्वर वाचन. ठीक आहे. सस्वर वाचन केल्यामुळे सुद्धा काय होतं तर बोलणं काय आहे तर विकसित होतं. म्हणजे आपल्याला बोलण्याचे जे काही पैलू आहेत ते समजायला लागतात. त्याच्यानंतर आहे कविता पाठ करणे. 2 आहे कविता पाठ करणे. कविता काय करणे? कविता पाठ करणे किंवा वाचन कविता. त्याच्यानंतर आहे चित्रवर्णन. फॉर एक्झाम्पल एखादं चित्र दिलं आहे तुम्हाला आणि चित्रामध्ये काय झालं आहे तर चित्रामध्ये वर्णन आहे की कुठेतरी झाड आहे, बाजूला सूर्य आहे, बाजूला कुठेतरी नदी आहे, बाजूला कुठेतरी 2 पक्षी बसलेले आहेत झाडावर, आजूबाजूला कुठेतरी काहीतरी 2 जनावरं आहेत चरायलेली. तर त्याचं वर्णन लिहायचं म्हणलं तर तिथे काय करावं लागतं? व्यवस्थितरित्या आपल्याला ते वर्णन करावं लागतं, म्हणजे ते सांगावं लागतं, बोलावं लागतं, चित्रण तिथे मांडावं लागतं. त्याच्यानंतर संवाद आहे. ऑब्वियसली बोलणं म्हणल्यावर संवाद आलाच तिथे. संवाद आहे म्हणजे बोलण्यामधून सुद्धा हे कौशल्य डेव्हलप होतं. त्याच्यानंतर वादविवाद आलंच तिथे, डिबेट आलंच. 5 नंबरला डिबेट आलंच तिथं. काय आहे? वादविवाद. खूप मोठ्या प्रमाणावर वादविवादानं सुद्धा बरेच कौशल्य डेव्हलप होतात. त्याच्यासाठी वादविवादमध्ये म्हणजे डिबेट, याला आपण डिबेट म्हणतो आपण याला. याच्यामध्ये सुद्धा भाग घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे भाषण आणि नाटक मंच. त्याच्यानंतर आहे भाषण. ओके. भाषणामध्ये सुद्धा काय केलं जातं? खूप मोठ्या प्रमाणावर बोलावं लागतं. जर बोलणं हे कौशल्य चांगलं असेल तरच भाषण करता येतं. त्याच्यानंतर आहे
भाषण झाल्यानंतर पुढे येतं काय, नाटक मंच. नाटक मंच म्हणजे एखाद्या नाटकात भाग घेणे. नाटक मंचावर सुद्धा तुम्हाला माहीत असेल की नाटक मंचावर जिथं जो अभिनय करायचा आहे किंवा जिथं जे वाक्य बोलायचे आहेत किंवा जिथं जो अभिनय आपल्याला तिथं पडद्यावर उतरायचा आहे तर तिथं आपल्याला तसंच नाटकामध्ये बोलावं लागतं. तेव्हा काय होतं, तर आपण जे काही पार्ट स्वीकारलं आहे, जे पात्र आपण करतोय ते आपलं तिथं सक्सेस होतं किंवा आपलं ते तिथं सत्यामध्ये उतरल्यासारखं दिसतं. त्याच्यासाठी आपल्याला हा नाटक मंच सुद्धा एक त्याच्यामधले एक काय आहे तर साधन आहे. ठीक आहे. ओके ओके पुढे जाऊ. 2 कौशल्य बघितले आपण, एक श्रवण आणि दुसरं बोलणे म्हणजे मौखिक कौशल्य. आता आपण बघतोय कुठलं, ते म्हणजे वाचन कौशल्य. 3 नंबरचं कौशल्य आहे आपलं. ठीक आहे. 3 नंबरचं कौशल्य आहे वाचन कौशल्य. माझा हा एक प्रयत्न आहे, माहीत नाही आपल्याला कितपत तो वाटतोय की मी प्रयत्न करते की तुमचं सेटअप खरंच क्लिअर व्हावं मनस्वी. वाचन कौशल्य आहे आणि हे रीडिंगशी संबंधित आहे. रीडिंग म्हणजे काय तर वाचणे, वाचनाशी संबंधित आहे. तर वाचन प्रक्रिया डेव्हलप करण्याच्या काही काय आहेत, पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत. ते प्रत्यक्षीकरण किंवा चित्र दाखवून, वर्ण दाखवून वाचणे आणि त्याच्यानंतर अधिग्रहण आहे. प्रत्यक्षीकरण आहे सगळ्यात पहिले. प्रत्यक्षीकरण म्हणजे काय तर काय करणे, तर एखादं चित्र दाखवणे आणि एखादा वर्ण दाखवून वाचणे. वाचण्यामध्ये काय येतं तर चित्र दाखवून वाचणे म्हणजे एखादं चित्र बघणे आणि ते काय आहे तर फॉर एक्झाम्पल हे असं दिलेलं असतं, ए फॉर ॲपल, इकडं कुठेतरी ॲपल दिलेलं असतं. आता हे ॲपल नाही, असं समजा हे ॲपलच आहे, अशा प्रकारचं इथे ॲपल दिलेलं असतं. ठीक आहे. असं ॲपल दिलेलं असतं आणि इकडून ए फॉर ॲपल दिलेलं असतं. म्हणजे हे चित्र पाहून हे ए फॉर ॲपल वाचणे म्हणजे हे अशा पद्धतीचं वाचन. याला आपण म्हणतो काय करणे तर वर्ण दाखवून वाचणे. हे वर्ण होत आणि त्याच्यानंतर ते वाचन. त्याच्यानंतर पुढे आहे काय करणे तर चित्र दाखवून वाचणे. आता एखादं चित्र आहे तर एखाद्या चित्रामध्ये काहीतरी दिले, समजा फॉर एक्झाम्पल XYZ कुठलं तरी पाणी दिलंय, झाड दिलंय, एखादी कुंडी दिली आहे, तर ते बघण्याने काय करणे वाचणे. ती त्याच्यामध्ये झाड आहे, पानं आहेत, त्याला फूल आहे, कुठल्या प्रकारचं फूल आहे हे वाचणे म्हणजे काय तर चित्र वर्णन करून वाचणे. ठीक आहे. चित्र वाचणे. त्याच्यानंतर पुढे अर्थग्रहण करणे म्हणजे महत्त्वाचं आहे. अर्थग्रहण केल्याशिवाय आपल्याला वाचनच करता येत नाही. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आता हे बोलणे आहे तर याचा अर्थग्रहण करणे. हे काय आहे, बोलणे हा शब्द आहे. त्याच्यानंतर हे कमळ आहे. ओके. तर मग याच्यामध्ये हे हा शब्द काय आहे, हे फूल आहे, हे कमळ आहे, याचा अर्थ समजून घेणे की कमळ म्हणजे हे कमळचा अर्थ फूल आहे, ते हे बोलणे म्हणजे बोलणे आहे. ओके. असा अर्थ समजून घे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊ आपण. वाचनाचे सुद्धा काही प्रकार आहेत डेव्हलप करण्याचे, तर ते प्रकार आपण बघूया. सगळ्यात पहिला प्रकार आहे सस्वर वाचन. प्रत्येकामध्ये आहेत ते म्हणजे सस्वर वाचन. ओके. सस्वर वाचन म्हणजे काय तर व्यवस्थित ग्रामॅटिकली नीटनेटकं वाचणे, पूर्णविराम, स्वल्पविराम, अल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह यांचा वापर करून वाचणे म्हणजे सस्वर वाचन करणे. त्याच्यानंतर आहे लाऊड रीडिंग आहे. ही LOUD लाऊड रीडिंग म्हणजे जोराने वाचणे. ठीक आहे. लाऊड रीडिंग आहे. ओके. पुढे जाऊ आपण याच्यामध्ये व्यक्तिगत वाचन 2 आहे. 2 नंबरचं आहे व्यक्तिगत वाचन म्हणजे काय तर स्वतःची स्वतः वाचणे. ठीक आहे. व्यक्तिगत वाचन म्हणजे आपण वाचतोय तर दुसऱ्याला ऐकू न जाणे. व्यक्तिगत वाचन आणि त्याच्यानंतर सस्वर वाचनाचे प्रकार आहेत. सस्वर वाचनाचे प्रकार आहेत. एक आहे व्यक्तिगत वाचन. ठीक आहे. आणि दुसरं आहे कुठला, सामूहिक वाचन. ठीक आहे. दुसरं आहे सामूहिक वाचन. ओके. हां. तर एक सस्वर वाचनाचे 2 प्रकार आहेत, सामूहिक वाचन आणि एक काय आहे तर ते म्हणजे व्यक्तिगत वाचन. ठीक आहे. सामूहिक वाचन म्हणजे काय तर सर्वांनी एकत्रित वाचणे, 5-6 जणांसाठी ग्रुप असणे, त्या ग्रुपातले सगळ्यांनी एकत्रित वाचणे म्हणजे काय सामूहिक वाचन. त्याच्यानंतर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन वाचतात. 2 पेक्षा जास्त व्यक्ती. ठीक आहे. 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन वाचतात ते सामूहिक वाचन. त्याच्यानंतर शिक्षक करतात ते आदर्श वाचन. ठीक आहे. शिक्षक करतात ते आदर्श वाचन, मुले करतात ते अनुकरण वाचन. महत्त्वाचं आहे. सामूहिक वाचनामध्ये शिक्षक करतात ते काय करतात, शिक्षक वाचतात ते आदर्श वाचन. ओके. शिक्षक आदर्श वाचन म्हणजे शिक्षकाला जर ला स म्हणलं तर मुलंही त्या ला काय म्हणणार, सच म्हणणार. म्हणून शिक्षकाची भाषेवर चांगली पकड पाहिजे. आदर्श वाचन शिक्षक करतात. ठीक आहे. आदर्श वाचन कोण करतं, शिक्षक करतात. आणि अनुकरण वाचन कोण करतात, ते विद्यार्थी करतात. ओके.
विद्यार्थी कुठलं वाचन करतात तर ते विद्यार्थी अनुकरण वाचन करतात. कुठलं वाचन करतात? अनुकरण वाचन करतात. म्हणजे शिक्षक जसं वाचतात तसं मुलं त्यांच्या पाठीमागे ते दोहरवतात किंवा त्याला रिपिटेशन करतात, म्हणजे घोकतात, तर त्याला अनुकरण वाचन म्हणतात. शिक्षकांनी केलेलं वाचन रिपीट करणे म्हणजे अनुकरण वाचन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातले हे प्रकार झाले. त्याच्यानंतर आता दुसरं बघायचं आपल्याला. ठीक आहे. आपण हे खोडूया. आता इथे आपण दुसरं बघतोय. ओके. हे 2 नंबर आहे ते म्हणजे मौन वाचन. ठीक आहे. हे आहे मौन वाचन. मौन वाचनाचे परत 2 प्रकार पडतात. ठीक आहे. मौन वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचन. ठीक आहे. मनातल्या मनात वाचणे, मनातल्या कोणाला न ऐकू झाले, मनातल्या मनात वाचणे. मागं कुठे काही शब्द एखादा मागे पुढे झाला असला तर क्षमस्व. मनातल्या मनात वाचणे. ठीक आहे. होतं फ्लोमध्ये कधी कधी. मनातल्या मनात वाचणे म्हणजे काय? याचे 2 प्रकार आहेत. एक आहे सखोल वाचन म्हणजे सूक्ष्म वाचन. याचं एक पहिलं प्रकार आहे सखोल वाचन. काय आहे? सखोल वाचन. ठीक आहे. सखोल वाचन म्हणजे कुठलं? की खूप डीपमध्ये वाचणे. फॉर एक्झाम्पल एखादी कादंबरी आहे, एखादं पुस्तक आहे, तर ते वाचणे म्हणजे डीपमध्ये वाचणे. त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून मन लावून वाचणे. अगदी आजूबाजूला कोणी काही काम करते किंवा काय वाजवते त्याचा न पत्ता लागू दे, म्हणजे इतकं मन लावून असं कॉन्सन्ट्रेटली वाचणे. त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये अगदी असं मग्न होऊन वाचणे म्हणजे काय? सखोल वाचन म्हणू आपण त्याला. ठीक आहे. त्याला सूक्ष्म वाचन किंवा डीप रिडिंग असं म्हणतात. याला आपण डीप रिडिंग म्हणतो. ठीक आहे. डीप रिडिंग. ओके. डीप रिडिंग आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं आहे ते म्हणजे 2 नंबरचं आहे द्रुत वाचन. ठीक आहे. द्रुत वाचन म्हणजे काय? तर वेगाने वाचणे, फक्त जोरात वाचणे. द्रुत वाचन. द्रुत वाचन. या द्रुत वाचनामध्ये अर्थाशी काही घेणदेण नाही. ठीक आहे. अर्थ काही असो, अर्थ काहीही असो, फक्त काय करणे? लाईनीच्या लाईनी, ओळीच्या ओळी पटापटा कंप्लीट करणे, पुढे पळत 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 पुस्तक संपवणे म्हणजे द्रुत वाचन. याच्या अर्थाशी काही संबंध नसतो. ठीक आहे. कुठल्याही पद्धतीनं वाचू, फक्त पुस्तक संपवणे म्हणजे द्रुत वाचन. वाचन कौशल्य त्याच्यामध्ये सस्वर वाचन, सस्वर कौशल्याचे 2 प्रकार: व्यक्तिगत वाचन, सामूहिक वाचन. सामूहिक वाचन. त्याच्यानंतर मौन वाचन, मौन वाचनाचे 2 प्रकार: सखोल वाचन आणि द्रुत वाचन. सखोल वाचन म्हणजे डीप रिडिंग आणि द्रुत वाचन म्हणजे अर्थ काही असो फक्त वाचणे. सामूहिक वाचन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा व्यक्ती एकत्रित वाचणे. त्याच्यानंतर सस्वर वाचनामध्ये लाऊड रिडिंग येतं. व्यक्तिगत वाचन म्हणजे एकट्याने वाचणे आणि शिक्षक करतात ते आदर्श वाचन, मुलं करतात ते काय? तर अनुकरण वाचन. इतकं पल्ले पडलं का बघा जरा. ठीक आहे. ठीक आहे. फास्ट घ्यावं लागेल कारण आपण रीडिंग आता फक्त रिव्हिजन करतोय आपण. फक्त तुमच्या परत परत शब्द लक्षात आले, कानावरून पडावे, हा त्याच्यामागचा इथे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता नियम आणि विधी, मेथड्स आहेत काही. नियम किंवा विधी किंवा मेथड्स म्हणू आपण त्याला. वर्णविधी, अ, ब, क, शब्दसिद्धी, गाव, याच्या काही विधी आहेत वाचनाच्या. ठीक आहे. कुठले कुठले वाचनाचे विधी आहेत तर बघू आपण. सगळ्यात पहिलं वर्ण आहे. वर्णविधी. वर्णविधी म्हणजे काय? तर अ, ब, क वाचले जसं आपण वाचतो काय? अ, ब, क. त्याच्यानंतर पुढे आहे काय? शब्दसिद्धी किंवा शब्दविधी. शब्दविधी म्हणजे काय? शब्दविधी. शब्दविधी. शब्दविधीमध्ये काय येतं? जसं येतं की समजा हे शब्द आहेत गाव, घर, त्याच्यानंतर शहर, हे शब्द हे काय आहेत तर शब्दविधी आहे. शब्दविधी झाल्यानंतर येतात वाक्यविधी. वाक्यविधी. ठीक आहे. विधी आहेत काही वाचण्याचे. वाक्यविधी. ठीक आहे. वाक्यविधी म्हणजे काय येतं? समजा एक वाक्य आहे, मी गावाला जातो किंवा जाते, जे आहे ते. हे काय आहे? पूर्ण वाक्य आहे. एवढं वाक्य वाचावं लागतं तेव्हा ते वाक्य कंप्लीट होतं. त्याच्यानंतर कविताविधी म्हणजे कविताचे वाचन करणे. कविताविधी. ठीक आहे. कविताविधी म्हणजे काय? एखादी कविता वाचणे. ठीक आहे. कविताविधी. कविताविधी म्हणजे कविता वाचणे. ओके. कविता वाचणे. हे झालं कविता वाचणे. ओके. हे झाले काय आपले काही वाचनाशी रिलेटेड बाबी. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे अगदी सोपा पुढचा भाग आहे. शेवटचं कौशल्य आपलं रायटिंगशी रिलेटेड, लिखाणाशी रिलेटेड आहे. त्याला आपण लेखन कौशल्य असं म्हणतो. लेखन
लेखनाचे प्रकार आहेत, ठीक आहे. लेखनाचे 4 नंबरचं कौशल्य शेवटी येणारं. आणि हे लेखनाचे प्रकार हे कसं आहे तर अभिव्यक्तात्मक आहे, याच्यातून प्रोडक्ट तयार होतो. लेखनाचे प्रकार आहे. ओके, लेखनाचे प्रकार किंवा लेखन कौशल्य म्हणू आपण त्याला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं लेखनाचे प्रकार. आपण याला लेखन कौशल्य म्हणू अगोदर, म्हणजे परत कन्फ्यूज नाही होणार. लेखन कौशल्य 4 नंबरचं. आता बघू आपण याच्यात प्रकार. काय लेखनाचे प्रकार. सगळ्यात पहिला प्रकार आहे सुलेख किंवा सुंदर लेख. सगळ्यात पहिला आहे सुलेख, म्हणजे त्याच्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार याचा एक ताळमेळ करून लिहिलेला लेख म्हणजे सुलेख, ठीक आहे. हे सुलेख झाला. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे अनुलेख. हा बघा, हे 2 नंबर अनुलेख. अनुलेख लेखनाचे प्रकार आहे. अनुलेख. अनुलेख कशा पद्धतीचा असतो, हा अशा प्रकारचं समजा हे अनुलेखमध्ये येतं. हे असं टिंब दिलेले असतात. मग मुलं काय करतात, त्याला अशा पद्धतीने गिरवतात, ठीक आहे. हे झालं अनुलेख, ठीक आहे. हे झालं अनुलेख. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विरामपूर्ण लेखन. हे सुलेख म्हणजे विरामपूर्ण लेखन, म्हणजे याच्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार सगळ्यांचं लक्ष करून केलेलं लेखन. त्याच्यानंतर आहे श्रुतलेख. 3 नंबरचा आहे श्रुतलेख. श्रुतलेख म्हणजे काय आहे तर ऐकून लिहिणे, म्हणजे काय तर समोरच्याने सांगणे काही वाक्य आपण ते लिहिणे म्हणजे श्रुतलेख. आणि हे डिक्टेशन शी संबंधित, याला आपण डिक्टेशन असं म्हणतो. डिक्टेशन असं सुद्धा आपण याला म्हणतो, ठीक आहे. डिक्टेशन ऐकून लिहिणे. श्रुतलेखामुळे हस्ताक्षरातील लिखाणातील दोष काय होतात तर कमी होतात. महत्त्वाचं आहे, श्रुतलेखामुळं लिखाणातील दोष दूर होतात. लिखाणातील दोष कशामध्ये दूर होतात तर आला उद्या परवा प्रश्न, तर लिखाणातील दोष कशामुळे दूर होतात ते श्रुतलेखामुळे दूर होतात. कशामुळे दूर होतात, श्रुतलेखामुळे दूर होतात. ओके, कन्फर्म झालं. संपलं मग इथे तुमचं कौशल्य. आता विकार बघू आपण. भाषेलाही काही विकार होतात, जसे मानवाला काही विकार होतात तसे भाषेलाही काही विकार होतात. आपण भाषा बघितली, भाषेचे प्रकार बघितले, कौशल्य बघितले, सूत्र बघितले, सिद्धांत बघितले, त्याच्यानंतर भाषेची कौशल्य बघितली. आता भाषेचे काही काय आहेत तर अडचणी आहेत किंवा विकार आहेत. भाषेलाही आजार होतात, विकार होतात, अडचणी येतात किंवा प्रॉब्लेम्स असतात भाषे बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, तर त्याला आपण म्हणतो काय भाषेचे विकार किंवा भाषा आजार, भाषा विकार, ठीक आहे. आपण याला म्हणू भाषा विकार. नेहमी सिटेटमध्ये पडणारा प्रश्न, IMP म्हणते मी याला, ठीक आहे. भाषा विकार सगळ्यात पहिला विकार आहे भाषेला होणारा, तो म्हणजे अफेजिया. आता इथे मेंदूचा काही संबंध नाही, म्हणजे इथे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे का नाही, इथे न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स नाही. इथे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे, मेंदूचा काही संबंध इथे एवढा नाही. सगळ्यात पहिला आहे अफेजिया. काय आहे तर अफेजिया. अफेजियाला आपण याला काय म्हणतो तर याला आपण असं लिहितो मराठीमध्ये, ठीक आहे. अफेशिया का, ओके, अफेशिया. अफेशिया म्हणा, अफेजिया म्हणा. लक्षात एवढंच ठेवा की ऐकून समजायला अडचण, म्हणजे एखादा शब्द ऐकलाय, ठीक आहे, पण तो समजायला अडचण होते, म्हणजे ऐकण्याशी संबंधित. काय हा ऐकण्याशी संबंधित आजार, ऐकण्याशी संबंधित आजार. म्हणजे एखाद्या मुलाला जर एखादं वाक्य ऐकल्यानंतर त्याचा अर्थ लागत नसतील तर त्याला अफेजिया आहे असं समजून घ्यायचं, त्याचा आजार आहे अफेजिया. सीटेटचे अत्यंत आवडते प्रश्न आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे डिस्लेक्सिया, ठीक आहे. ऐकण्याशी संबंधित असं राहू देऊ आपण, ऐकण्याशी संबंधित, ऐकण्याशी संबंधित, ठीक आहे. पुढे आहे त्याच्यानंतर आहे डिस्लेक्सिया. ओके, तर याला आपण डिस्लेक्सिया असं म्हणतो. याला आपण असं लिहू. ओके, हे परत इंग्लिश झालं. डिस्लेक्सिया, डिस्लेक्सिया, डिस्लेक्सिया असंच येईल तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा. हा कशाशी संबंधित आहे तर हा लिहिण्याशी संबंधित आहे, हा भाषेशी संबंधित आहे. अशी एक क्षमता ज्यामध्ये मुलांना लिहिलेली वाचायला अडचण येते. म्हणजे इथे जर सॉ असेल तर ते काय करतं, सॉला ते उलटं दिसतं, त्याला डब्ल्यू अगोदर दिसतं, ते काय करणार असं वॉज लिहिणार, ठीक आहे. ओके, हा जर 9 आहे तर 9ला ते असं 6 लिहिणार. हा डब्ल्यू आहे तर डब्ल्यूला ते काय करणार असं M लिहिणार. म्हणजे असे त्याला शब्द उलटे दिसतात. कसे दिसतात तर
उलटे दिसतात. हा प्रॉब्लेम ज्यांच्यामध्ये आहे त्याला म्हणतो आपण डिस्लेक्सिया. हा प्रॉब्लेम कशाशी संबंधित आहे? लिखाणाशी. सॉरी वाचायला अडचण येते. हे असं लिहिणार नाही, ते वाचायला अडचण येणार, वाचण्याशी संबंधित आहे. तरी म्हणलं ग्राफिया लिहिण्याशी संबंधित आहे, वाचण्याशी संबंधित आहे. लिहून घ्या, नाही तर डोक्यात ठेवा, वाचण्याशी संबंधित आहे. ओके. होतं कधी कधी फ्लोमध्ये, एक्स्ट्रीमली होतं. तर वाचण्याशी संबंधित आहे डिस्लेक्सिया. ठीक आहे. आणि 3 नंबरचं आहे डिस्ग्राफिया. हे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. डिस्ग्राफिया म्हणजे काय तर याला आपण लिहू इथं डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? लिखाणाशी संबंधित आहे. हा लिखाणाशी संबंधित आहे. या मुलांना काय होतं तर लिहायला समस्या येते. म्हणजे यांचं हस्ताक्षर इतकं खराब असतं किंवा अशा पद्धतीत असतं की ते आपल्याला वाचायलाच येत नाही की त्यांनी काय लिहिलं आहे. म्हणजे त्यांच्या न्यूरोलॉजिकल त्यांच्यामध्ये असा प्रॉब्लेम असतो की त्यांना वाचताच येत नाही किंवा त्यांना लिहिताच येत नाही. त्यांना शब्दांची मांडणीच करता येत नाही किंवा शब्दच लिहिता येत नाहीत. त्यांना अक्षरच जुळवता येत नाहीत, अक्षरं लिहिताही येत नाहीत. ते म्हणजे ग्राफ म्हणजे लिहिणे. ओके. ग्राफ म्हणजे लिहिण्याशी संबंधित. त्याच्यानंतर लेक्सिया म्हणजे कशाशी संबंधित तर वाचनाशी. आणि अफेझिया म्हणजे कशाशी संबंधित तर वाचनाशी. ओके. ऐकण्याशी. अफेझिया ऐकण्याशी. आणि आणखी एक आजार आहे 4 नंबरचा, तो विचारतात कधी कधी, तो विचारलाच तर तुम्हाला माहीत असायला हवं. ओके. ठीक आहे. 4 नंबरचा आजार आहे भाषा विकार. त्याच्यामधला आजार आहे 4 नंबरचा, तो म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. ठीक आहे. डिस्कॅल्क्युलिया कोणाला होतो माहिती आहे? डिस्कॅल्क्युलिया त्या लोकांना होतो ज्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही. डिस्कॅल्क्युलिया, याला मराठीत असं म्हणा डिस्कॅल्क्युलिया. तर हा आजार कोणाला होतो? ज्यांना की मॅथ्सशी रिलेटेड समस्या आहेत. म्हणजे त्यांना कॅल्क्युलेशन जमतच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, कॅल्क्युलेशनशी संबंधित. कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशनशी संबंधित काय आहे तर म्हणजे यांना गणिताशी संबंधित आजार आहे. हा मुख्य कशाशी संबंधित आहे? गणिताशी संबंधित आजार आहे. ओके. हा आजार गणिताशी संबंधित आहे. मग याच्यात विज्ञानाचे प्रॉब्लेमही येतील. बऱ्याच गोष्टी त्या अशा विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेट करायला अडचण येतात किंवा त्यांना त्या वाचायला जमतच नाहीत. वाचल्या जरी तरी त्यांना त्या काय करायला जमत नाहीत, तर पुढे त्यांना त्याचं कॅल्क्युलेशन जमत नाही. हा डिस्कॅल्क्युलिया 4 नंबरचा आहे. आणि हे 4ला 4ही देतात आणि वरती एक प्रश्न देतात की एखाद्या मुलीला समजा टिंब मुलगी आहे आणि तिला ऐकलेले शब्द समजायला समस्या येते, तर तुम्हाला विचारलं जाईल तर मग तो कोणता आजार आहे तर तो अफेझिया आजार आहे. ओके. एक चॅप्टर संपला 4 नंबरचा. आता आपण पुढे जाऊ. रिव्हिजन आहे, फटाफटा करू, वेळ नाही. उद्या तुमचं रिव्हिजन संपलं पाहिजे मिनिमम 12 वाजेपर्यंत. शिक्षण सहाय्यक सामग्री. ठीक आहे. शिक्षण सहाय्यक सामग्री 4 नंबरचा आपला चॅप्टर आहे. ओके. हे जर सगळं ऐकलं तरी तुम्हाला कामा येणार आहे. शिक्षण सहाय्यक सामग्री. ठीक आहे. आपण भाषा बघितली, भाषेला झालेले आजार बघितली, शिक्षण सहाय्यक सामग्री. आपण सामग्री बघूया कुठली आहे. शिक्षणाला सहाय्यक सामग्री आहे म्हणजे महत्त्वपूर्ण मदत करणारी सामग्री म्हणून आपण त्याला शिक्षण सहाय्यक सामग्री. कुठली सामग्री मदत करते? शिक्षण सहाय्यक. तर शिक्षण सहाय्यक सामग्री का आवश्यक आहे? भाषा शिक्षणाचे महत्त्व व आवश्यकता. भाषा शिक्षण कशाला पाहिजे? ठीक आहे. भाषा शिक्षण महत्त्व. भाषा शिक्षणाचे काय महत्त्व आहे? भाषा शिक्षणाचे काय महत्त्व आहे तर ठीक आहे, आपण पुढे बघू पटापटा. भाषा शिक्षणाचे महत्त्व व आवश्यकता काय आहे भाषा शिक्षण. ठीक आहे. ओके. एनर्जी आता लो आहे कारण 3-4 सेशन झाली सकाळपासून, पण आजच्या दिवस एनर्जी बंदीच ठेवावं लागणार आजारीमध्ये. ठीक आहे. ज्ञानात्मक कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्ञान मिळवणे. ज्ञानात्मक कारण 1 नंबर. ज्ञानात्मक कारण
ज्ञानात्मक कारण म्हणजे काय, तर ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञान मिळवणे, ज्ञान मिळवणे, जे काही आजूबाजूला ज्ञान आहेत, आता ते काही ज्ञान कादंबरीमध्ये आहे, काही ज्ञान पुस्तकामध्ये आहे, काही ज्ञान ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ कॅसेट, काही ज्ञान पुस्तकामध्ये आहे. तर ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर भाषेची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय, तर ज्ञानात्मक कारण आहे. त्याच्यानंतर दुसरं कौशल्यात्मक कारण आहे. 2 नंबर कौशल्यात्मक कारण. ओके, कौशल्यात्मक कारण. कौशल्यात्मक कारण आपल्याला माहीत आहे. कौशल्य कुठले आहे, तर एक आहे आपलं ऐबोवाली. ऐबोवाली म्हणजे आपल्याला ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे याच्यासाठी सुद्धा भाषा महत्त्वाची आहे. तिसरं आहे रसात्मकता म्हणजे आवड. रसात्मक कारण. रसात्मक कारण म्हणजे काय आहे, तर आवड आहे, आवड पाहिजे, किंवा रुची आहे, तर इंटरेस्ट असतो, इंटरेस्ट किंवा रुची आहे किंवा आवड आहे, त्याच्यासाठी सुद्धा भाषा आवश्यक आहे. एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होण्यासाठी भाषा आवश्यक आहे. भाषा इम्पॉर्टंट आहे. IMP आहे आवड किंवा रुचीसाठी. ओके, आवड किंवा रुची निर्माण होण्यासाठी. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर आहे 4 सृजनात्मकता. 4 नंबर इथे लिहिते मी. सृजनात्मकता म्हणजे काय, तर क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन करायचे, त्याच्यासाठी काय गरज आहे, भाषेची आवश्यकता आहे. नवीन ज्ञान मिळवायचे, नवीन काहीतरी शिकायचे, नवीन काहीतरी बोलायचे, त्याच्यासाठी काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषा आहे. नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, नेहमी नवीन. ओके, नेहमी नवीन करण्याचा प्रयत्न, नेहमी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा भाषा आवश्यक आहे. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ आपण आता. शिक्षण सहाय्यक सामग्रीची आवश्यकता का आहे, महत्त्वाचं आता इथून सुरू होतं. शिक्षण सहाय्यक सामग्री आहे. ठीक आहे, तर या सामग्रीची आवश्यकता का पडते. ओके, काय आवश्यकता आहे शिक्षण सहाय्यक सामग्रीची. बिना सामग्रीचं आपण शिकू शकत नाहीत का, हे पण एक शिक्षण सहाय्यक सामग्री आहे. हे पण एक शिक्षण सहाय्यक सामग्री आहे. त्याच्यानंतर आता आणखीन काय काय शिक्षण सहाय्यक सामग्रीमध्ये येतं, आपण फटाफटा बघूया. ठीक आहे, शिक्षण सहाय्यक सामग्रीची आवश्यकता का आहे. ऐकून शिकणारे लोक 65%. आता इथे शिक्षण सहाय्यक सामग्रीची आवश्यकता. शिक्षण सहाय्यक सामग्री आवश्यकता. ओके, शिक्षण सहाय्यक सामग्री आवश्यकता का आहे आवश्यकता. ठीक आहे, सामग्री आहे पण त्याची आवश्यकता का आहे. शिक्षण सहाय्यक सामग्री आवश्यकता, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे 65% लोक ऐकून शिकतात. 65% ऐकून शिकतात. काय करतात, ऐकून शिकतात. ओके, त्याच्यानंतर 30% लोक म्हणजे 30% लोक, 30% व्यक्ती काय करतात, तर सॉरी हे ऐकून नाही, हे काय करणार, बघून शिकणार. ठीक आहे, पाहून शिकणार, पाहून आणि ऐकून शिकणार. पाहून आणि ऐकून शिकणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 30% लोक फक्त ऐकून शिकतात. 30% लोक फक्त काय करतात, ऐकून शिकतात, ऐकून शिकतात. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे 5% लोक म्हणजे 5% काय करतात, तर हे क्रिया करून शिकतात. क्रिया करून या व्यक्तींना म्हणजे एखादं काम आहे तर ते केल्याशिवाय ते शिकतच नाहीत. फॉर एक्झाम्पल क्रिया करून शिकणारे लोक म्हणजे कुठले, तर कायनेस्थेटिक म्हणू आपण यांना. हे कुठले आहे, तर कायनेस्थेटिक आहेत. कायनेस्थेटिक. आणि हे कुठले आहेत, तर हे व्हिज्युअल आहेत. हे बघून शिकतात, हे व्हिज्युअल आहेत. आणि हे ऑडिटरी आहेत. हे कुठले आहेत, ऑडिटरी आहेत म्हणजे हे ऐकून शिकतात. अशा प्रकारे याचं डिवायडेशन केलेलं आहे. कशाचं, तर या ज्या काही लोक आहेत किंवा जे काही व्यक्ती आहेत समाजामध्ये जे कोणत्या पद्धतीने शिकतात त्याचं. तर पुढे आहे शिक्षण सहाय्यक सामग्री. भाषेचा पाठ शिकवण्यासाठी ज्या शिक्षण सहाय्यक सामग्रीचा उपयोग केला जातो त्याला शिक्षण सहाय्यक सामग्री म्हणतात. काय, भाषा शिकवण्यासाठी उपयोग. भाषा शिकवण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला शिक्षण सहाय्यक सामग्री. शिकवण्यासाठी उपयोग. ओके, त्याला शिक्षण सहाय्यक सामग्री म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, शिक्षण सहाय्यक
सामग्री. आता मी याचा शॉर्ट फॉर्मच लिहिते, ठीक आहे. त्याला आपण शिक्षण सहाय्यक सामग्री म्हणतो. आता इथे बरंच डीपमध्ये आहे, एवढं रायटिंग करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल, आपला बराच वेळ जाईल. त्याच्यात शिक्षणाचा मुख्य उद्देश मुलांच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन शिकणे आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे तर मुलांचं शिक्षण आहे. शिक्षणाचा मुख्य उद्देश काय? विद्यार्थ्यांचे अध्ययन आहे. ओके, विद्यार्थ्यांचे अध्ययन आहे. ओके, हां ठीक आहे, अध्ययन आहे. आता पुढे अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षक विभिन्न शिक्षणाचे सिद्धांत व शिक्षण पद्धती विधी यांच्याद्वारे अध्यापन करतात. वेगवेगळ्या शिक्षण पद्धती असतील, त्याच्यानंतर शिक्षणाचे काय तर सिद्धांत असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धती, शिक्षण काय असतील, सिद्धांत असतील, त्याच्यानंतर शिक्षणाच्या काय असतील, वेगवेगळ्या पद्धती असतील शिकवण्याच्या. याद्वारे काय करतात शिक्षक? काय करतात तर शिकवतात. ठीक आहे, याच्याद्वारे अध्ययन करतात किंवा शिकवतात. अध्यापन करतात म्हणजे शिकवतात. ठीक आहे, या कार्यामध्ये शिक्षण सहाय्यक सामग्री अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण सहाय्यक सामग्री काय आहे तर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे शेवटी भाषेचा कोणताही पाठधडा शिकवण्यासाठी अशा प्रकारची शिक्षण सहाय्यक सामग्री वापरली जाते, तिला शिक्षण सहाय्यक सामग्री असे संबोधतात. जी काही साहित्य सामग्री वापरली जाते एखादा पाठ शिकवण्यासाठी, सोपा करून सांगण्यासाठी, तिला शिक्षण सहाय्यक सामग्री असं म्हणतात. अशा प्रकारे शिक्षण सहाय्यक सामग्री शिक्षणाचे असे साधन आहे जे विद्यार्थ्यापर्यंत कोणताही विषय शिकवायला सोपा करतात. ओके, कुठला एखादा विषय असेल तर तो सोपा करून शिकवण्यासाठी शिक्षण सहाय्यक सामग्री मदत करते. शिक्षणाला प्रभावी बनवते व ज्ञानाला स्थिर बनवते. आता महत्त्वाचं काय झालं तर याचं महत्त्व सुरू झाले ते म्हणजे काय करते तर शिक्षणाला प्रभावी बनवते व ज्ञानाला स्थिर करते. शिक्षणाला प्रभावी बनवते आणि ज्ञानाला स्थिर करते. म्हणजे काय करते? ज्ञानाला डोक्यामध्ये किंवा जे काही आपण ज्ञान मिळवले त्याला काय करते? ज्ञान स्थिर करण्याचं काम करते किंवा डोक्यामध्ये त्याला स्कीमामध्ये सेट करण्याचं काम करते. कोण? शिक्षण सहाय्यक सामग्री. म्हणजे एखादा चौकोन आहे आणि चौकोन नुसता असा जर समजा एखादा चौकोन आहे आणि आपण जर तो चौकोन शिकवतोय आणि तो चौकोन जर काय झाला एखाद्या व्हाईट बोर्डवर नुसता काढला आणि मुलांनी तो बघितल्यानंतर ते विसरून गेले. त्याच्यापेक्षा जर एखाद्या त्याच्या घरातलं चौकोनी काही वस्तू असेल, आपण त्याचं जर उदाहरण दिलं तर ते त्यांना लक्षात राहते, म्हणजे सहाय्यक सामग्रीमध्ये येतं. किंवा एखादं तुम्ही जर काय केलं ठोकळा असा चौकोनी एखादा बॉक्स बनवून आणला आणि तो दाखवला तर ते काय करतं तर कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी मदत करतं, म्हणजे ज्ञानाला स्थिर बनवतं. वर्गाची उदासीनता संपवतो. अत्यंत महत्त्वाचं आहे, वर्गाची उदासीनता संपवतो. उदासीनता म्हणजे काय? वर्ग जर असा संपवतो म्हणजे काय तर एक वर्ग खूप शांत असेल, वर्गाची उदासीनता संपवते. वर्ग शांत असेल आणि एखादा शिक्षक वाचत चाललंय आणि तिथे मुलांना अगदी असं बोर झालं ते कधी म्हणजे डुलके यायला ते झोपी झाले अगदी, तर असं चालेल का? नाही. त्याच्यासाठी काय तर शिक्षण सहाय्यक सामग्री त्यांना दाखवली. फॉर एक्झाम्पल असं काहीतरी दाखवल्यानंतर मुलं तिकडे बघणार, ते त्यांचे थोडंसं अट्रॅक्शन निर्माण होणार त्या वस्तूबद्दल, ते पुन्हा तिथे जाणार, हात लावणार, बघणार. अशामुळे त्यांचे काय होते तर त्यांची जी वर्गाची निरस्ता म्हणजे उदासीनता कमी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जटिल व सूक्ष्म ज्ञान सरळ व सहज समजायला मदत होते. एखादं जे जटिल समस्या किंवा जटिल ज्ञान आहे, जटिल ज्ञान सरळ करून समजायला मदत होते. जटिल ज्ञान काय होतं? सरळ होतं, म्हणजे सरळ आणि सहज समजायला मदत होते. ओके, सहज समजते. त्याच्यानंतर आहे पुढे विद्यार्थ्यांना अनुभव मिळतो जो ज्ञानाला स्थिर बनवतो आणि विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय राहतात. विद्यार्थी काय होतात तर सक्रिय होतात. म्हणजे इथं काय करतात? विद्यार्थी स्वतः काहीतरी कार्य करतात. विद्यार्थी सक्रिय होतात, खुद स्वतःहून काहीतरी काम करतात किंवा कुठेतरी काहीतरी क्रिएटिव्हिटी करतात. विद्यार्थी सक्रिय राहतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांचा विकास होतो. काय होतो? ज्ञानेंद्रियांचा विकास म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात आता एखादं ज्वारी बाजरी जर त्यांना हातात घेऊन बघितली तर मोठ्या प्रमाणात त्यांना समजायला लागेल की अरे ज्वारी अशा पद्धतीची असते. मग हातात घेतल्यानंतर त्यांना हातात त्याचं वजन किती काय कळेल. त्याच्यानंतर एखादा जर
एक्झाम्पली जर हीटचा चॅप्टर शिकवत असतो ना आपण, जर त्यांना काही गरम उष्ण वस्तू दाखवली तर त्यांच्या त्वचेला ते गरम आहे का थंड आहे ती कळेल. फॉर एक्झाम्पल बर्फ जर लावला स्किनला तर त्यांच्या स्किनचा म्हणजे त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा, त्यांचे जे सेन्स आहेत बघणे, ऐकणे, त्याच्यानंतर महसूस करणे म्हणजे अनुभव करणे, याचा सुद्धा तिथे काय होईल तर विकास होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतः काम करण्याचे आत्मनिर्भर बनण्याची क्षमता विकसित होते. आत्मनिर्भर बनतात मुलं. आत्मनिर्भर बनतात म्हणजे स्वतः काहीतरी काम करतात. ओके. आत्मनिर्भर बनणे. त्याच्यानंतर शेवटचे आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते. उत्सुकता निर्माण होते म्हणजे काय तर एखादा चार्ट बघितला, फॉर एक्झाम्पल शैक्षणिक साहित्यामध्ये चार्टसुद्धा येतो. एखादा चार्ट बघितला मुलांनी, तो चार्ट बघून त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होते की नेमकं या चार्टमध्ये लिहिलेलं काय आहे आणि हे कशासाठी उपयोगी आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. इतकी मेहनत करते तर सेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कृपा करून करत जा, कारण आमच्यासाठी तीच तुमची पोचपावती असते. ठीक आहे. शिक्षण सहाय्यक सामग्रीचे प्रकार बघू आपण आता. शिक्षण सहाय्यक सामग्रीचे प्रकार, आवश्यकता काय, महत्त्व काय पण बघितलं. आता शिक्षण सहाय्यक सामग्रीचे आपण प्रकार बघूया. ठीक आहे. 1 मिनिट. शिक्षण सहाय्यक सामग्रीचे प्रकार. शिक्षण सहाय्यक सामग्रीचे प्रकार आणि शिक्षण सहाय्यक सामग्रीचे प्रकार. ओके. प्रकार कुठले आहे शिक्षण सहाय्यक सामग्रीचे तर आपण बघूया. सगळ्यात पहिला प्रकार आहे दृश्य सामग्री, म्हणजे व्हिज्युअल एड्समध्ये येते. एक आहे दृश्य सामग्री. दृश्य सामग्री कशामध्ये येते? व्हिज्युअल एड्समध्ये येते. ठीक आहे. व्हिज्युअल म्हणजे जे बघू शकतात, व्हिज्युअल एड्समध्ये येते. ओके. त्याच्यानंतर ज्या मुलांना ऐकायला समस्या आहे त्यांच्यासाठी हे ज्यांना ऐकायला समस्या मुलं असतील, ऐकायला समस्या असणारी मुलं, समस्या आहे अशा मुलांना, त्यांच्यासाठी हे काय दृश्य सामग्री मोठ्या प्रमाणात उपयोगाला येतात. ठीक आहे. दृश्य सामग्री त्याचे एक्झाम्पल्स आहेत श्यामपट्ट, फळा किंवा ब्लॅकबोर्ड. एक्झाम्पली श्यामपट्ट, त्याला आपण श्यामपट्ट म्हणतो, श्यामपट्ट, किंवा त्याला आपण फळा म्हणतो, फळा, किंवा आपण त्याला आता हे व्हाईट बोर्ड सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे. व्हाईट बोर्ड हे त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे किंवा ब्लॅकबोर्ड सुद्धा याच्यामध्ये येईल. ओके. ब्लॅकबोर्ड. त्याच्यानंतर पुढे आहे चार्ट, मानचित्र किंवा फोटो. त्याच्यानंतर पुढे आहे 2 नंबरला, हा 1 नंबर झाला. चार्ट असेल, चार्टसुद्धा मग बघू शकतात. मानचित्र असेल, त्याच्यानंतर फोटो असतील. ओके. फोटो असतील, हे सुद्धा याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे आहे काय आहे ते फिल्म प्रोजेक्टर, फिल्म स्ट्रीप प्रोजेक्टर किंवा फिल्म स्ट्रीप किंवा प्रोजेक्टर किंवा स्ट्रीप तुम्ही बघितलेली असेल. फिल्म स्ट्रीप म्हणजे ती फिल्म स्ट्रीप ती कशाच त्याच्यामध्ये फोटो क्लिक केलेले असायचे आणि त्याच्यामध्ये एक एक फोटो पुढे पुढे दिसायचा. आता ते जरा कालबाह्य झाले. फिल्म स्ट्रीप आणि काय तर पुढे आहे त्याच्या प्रोजेक्टर तुम्ही बघितलं असेल. काय करतं तर ते व्हाईट बोर्डवर किंवा व्हाईट पडद्यावर काय करतं तर चित्र रेखाटण्याचं किंवा चित्र त्याच्यावर त्याचा फ्लॅश पडतो आणि तिथे चित्र दिसतं ते, किंवा असं बऱ्याच ठिकाणी जेव्हा एखादं प्रदर्शन असतं तेव्हा तिथं प्रदर्शन करण्यासाठी किंवा मग फॉर एक्झाम्पल एखादा प्लॅन आहे तो समजवण्यासाठी, एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशनसाठी सुद्धा अशा प्रकारचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढे आहे OHP, ओव्हरहेड प्रोजेक्टर. आपण याला 4 नंबर देऊया. OHP किंवा याला आपण म्हणतो ओव्हरहेड प्रोजेक्टर. ठीक आहे. ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे. तर हे प्रोजेक्टरचा एक प्रकार आहे. आणि 5 नंबर आहे वर्तमानपत्र सुद्धा याच्यामध्ये येतं. कशामध्ये येतं? व्हिज्युअल एड्समध्ये किंवा
दृश्य सामग्रीमध्ये येतं. ठीक आहे, हे एवढे झाले याचे प्रकार. सगळ्यात पहिले व्हिज्युअल एड्स, त्याच्यानंतर ऐकायला ज्यांना समस्या आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये श्यामपट्टा येतो पहिला, चार्ट येतो, मानचित्र येतं, फोटो येतात, फिल्म स्ट्रिप येतं, प्रोजेक्टर येतं, OHP ओव्हरहेड प्रोजेक्टर येतं आणि वर्तमानपत्र म्हणजे आपण जे वाचतो पेपर तो त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. फास्ट घेऊ थोडंसं आणि आता एनर्जी खरंच लो होती, नो प्रॉब्लेम. चला आता आपण बघूया 2 नंबरचं. 1 नंबर बघितला आता श्रव्य सामग्री. श्रव्य सामग्री, ओके. श्रव्य सामग्री 2 नंबरची आहे. श्रव्य सामग्रीमध्ये कोण येतं किंवा त्याला आपण ऑडिओ म्हणू, ऑडिओ एड्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑडिओ एड्समध्ये किंवा याला आपण ऑरलसुद्धा म्हणतो. AURAL, ऑरल नाही, ऑरल. ठीक आहे, या सामग्रीद्वारे कानाद्वारे सूचना ग्रहण केली जाते. कानाद्वारे सूचना ग्रहण केली जाते. कानाद्वारे सूचना ग्रहण केली जाते. ग्रहण करणे म्हणजे ऐकले. ग्रहण केली जाते. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत कोणकोणते, तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये येतं रेडिओ आणि ऑडिओ कॅसेट प्लेअर. एक्झाम्पल येतं रेडिओ तुम्ही कधी ऐकला असेल लहानपणी. रेडिओ जो की छोटासा वस्तू आहे की त्याचा एक अँटेना असायचा, तो वरून चवला की रेडिओला रेंज यायची. मस्त रेडिओवर बातम्या सांगायचे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचं स्टेशन असायचं बातमी देणारे. त्याच्यानंतर त्याच्यावर बरेच काही चित्रहार वगैरे असायचं. ठीक आहे, रेडिओ. आणि त्याच्यानंतर आहे पुढचं काय आहे तर कॅसेट प्लेअर, ऑडिओ कॅसेट प्लेअर. ऑडिओ म्हणजे फक्त गाणी लागतात किंवा त्याच्यामध्ये एखादा काहीतरी कथा वगैरे असतात. ऑडिओ कॅसेट प्लेअर. त्या रोलच्या तुम्ही कॅसेट बघितले असत्याला, म्हणजे टेप आणि टेपमध्ये टाकायची ती कॅसेट आणि तिचा रोल असायचा, ती रील आणि ती गुंडाळलेली असायची त्या कॅसेटमध्ये. आणि मग ती कॅसेट टाकली त्या टेप रेकॉर्डरमध्ये की तो टेप रेकॉर्डर भराट मस्त गाणे लावायचा. ती ऑडिओ कॅसेट प्लेअर. ठीक आहे, हे ऑडिओमध्ये येतात किंवा ऐकणाऱ्या श्रव्य सामग्री येतात. श्रव्य सामग्रीमध्ये येतात. आता 3 नंबरची सामग्री आहे दृश्य सामग्री. ठीक आहे, दृश्य सामग्री. ओके, दृश्य सामग्रीमध्ये काय आहे, ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो आपण याला. एक मिनिट, इथं दृश्य श्रव्य सामग्री आहे. दृश्य श्रव्य म्हणजे काय, हे दोन्ही येणार. दृश्य श्रव्य सामग्री. ओके, याच्यामध्ये ऐकणारे आणि बघणारे आणि बघून ऐकणारे. दृश्य श्रव्य म्हणजे दोनही येणार याच्यामध्ये. ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणणार आपण याला. ऑडिओ व्हिज्युअल एड्स. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, हे फार प्रभावी आहे. हे कसं आहे, प्रभावी आहे. आपण बघतो ती TV याच्यामध्येच येते. हे फार प्रभावी आहे. याच्यामध्ये असं दृश्य म्हणजे डोळ्याने बघून कानाने जे ऐकलं. फॉर एक्झाम्पल हे दोन्ही सेन्स आपले काम करतात. एकतर आपलं दृश्य कौशल्यसुद्धा काम करतं आणि श्रव्य कौशल्यसुद्धा काम करतं, म्हणून हे अत्यंत प्रभावी आहे. याच्यामध्ये उदाहरण आहे तर व्हिडिओ प्लेअर म्हणजे काय तर तुम्ही जे व्हिडिओ बघता किंवा जे व्हिडिओ प्ले करता, गाणे वगैरे त्याच्यामध्ये दिसतात ते व्हिडिओ प्लेअर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये TV येतो आपला महत्त्वाचा आणि फिल्म प्रोजेक्टर येतं. त्याच्यामध्ये फिल्म प्रोजेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये आवाज पण येतो आणि बघायला पण मिळतं. प्रोजेक्टर हे येतं कशामध्ये, ऑडिओ व्हिज्युअल एड्समध्ये. ठीक आहे, हे संपलं तुमचं इथं काय तर दृश्य श्रव्य सामग्री. आणि दृश्य श्रव्य सामग्री अत्यंत काय आहे, महत्त्वाची आहे. ओके, संपलं नाही आपलं लेक्चर, थोडंसं आहे बाकी आणखी. ओके, ठीक आहे. हां, तर आता भाषा प्रयोगशाळा. आता याच्यामध्ये पुढे काय आहे तर महत्त्वाचा आणखीन पॉईंट आहे भाषा प्रयोगशाळा. लँग्वेज लॅब त्याला आपण म्हणतो भाषा प्रयोगशाळा किंवा लँग्वेज लॅब्स. एक मिनिट, थोडंसं आपण मार्कर दुरुस्त करूया. चालत नाही आहे व्यवस्थित, म्हणजे मला लिहायला प्रॉब्लेम येतो आहे.
सेकंद भरात मी याला दुरुस्त करते. 1 मिनिट प्रयत्न करू आपण. मार्कर चेंज करून घेऊ. ठीक आहे. हां, तर आता आपण कुठे होतो? हां, आपण भाषा प्रयोगशाळेमध्ये मुलांच्या समस्यांचे निराकरण. मुलांच्या ज्या काही समस्या आहेत, मुलांच्या समस्या कशाच्या? मुलांच्या समस्या असतील त्या बोलण्याच्या, लिहिण्याच्या, बोलण्याशी संबंधित मुलांच्या समस्यांचं 1 मिनिट मुलांच्या समस्यांचं निराकरण. ओके, मुलांच्या समस्येचं काय निराकरण केलं जातं कुठे? भाषा प्रयोगशाळामध्ये. त्याच्यानंतर बोलण्यासंबंधित उच्चारासंबंधित समस्यांचं निराकरण. एक समस्या कशा असतील? बोलण्याशी संबंधित. बोलण्यासंबंधित महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर उच्चाराशी संबंधित. दोनच याच्यामध्ये उच्चाराशी संबंधित कशा समस्या असतील मुलांना, तर त्या कशामध्ये दूर केल्या जातात? तर लँग्वेज लॅब्समध्ये. ओके, उच्चाराशी संबंधित समस्या असतील तर लँग्वेज लॅबमध्ये त्या दुरुस्त केल्या जातात. त्याच्यानंतर आहे पाठ्यपुस्तक. पुढचा भाग जे की आपल्याला महत्त्वाचंच आहे, आपल्या हातात रोजच असतं, ते म्हणजे पाठ्यपुस्तक. पाठ्यपुस्तक किंवा आपण त्याला काय म्हणतो? आपलं बुक. ओके, पाठ्यपुस्तक. आपल्या लाईनी अशा पळतात कुणीकडे. पाठ्यपुस्तक किंवा बुक. तर बुकचे काय वैशिष्ट्य आहेत? बुक कसं असावं? टेक्स्ट बुक म्हणू आपण याला. ओके, टेक्स्ट बुक म्हणू. कशा प्रकारचे असतं बुक? तर एकतर हे वन ऑफ द रिसोर्स आहे, भरपूर रिसोर्समधलं एक रिसोर्स आहे. तर बाह्य गुण आहेत काही पुस्तकाचे, एक साधन आहे ते शिकण्याचं पुस्तक. ठीक आहे. बाह्य गुण, त्याचं अट्रॅक्टिव्ह कव्हर असावं पुस्तकाचं. बाह्य गुण काय? बाह्य गुण पुस्तकाचे म्हणजे ते दिसायला कसं असावं? तर त्याचं कव्हर अट्रॅक्टिव्ह असावं. कव्हर कसं असावं? मस्त अट्रॅक्टिव्ह, कलरफुल असावं. कलरफुल असावं. त्याच्यानंतर कलरफुल असावं. कलरफुल म्हणजे काय? जर गेट चांगला असेल तर घरात जायला फ्रेश वाटेल किंवा घरे प्रसन्न आहे. गेट दारा म्हणतात ना, ते घराची कळा अंगण सांगतं, तशी पुस्तकाची कळा त्याचं कव्हर सांगतं. कसं कव्हर आहे त्याच्यावरून आतमध्ये काही साहित्य लिहिलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरिक गुण आहेत पुस्तकाचे. आंतरिक गुण पुस्तक कसं असावं आतून? तर ते मनोवैज्ञानिक दृष्टिकोनानं बनवलेलं असावं. ठीक आहे. मनोवैज्ञानिक म्हणजे पहिलीच्या मुलांसाठी ते पहिलीसारखंच असावं. म्हणजे पहिलीच्या मुलांचं जे मानसिक लेवल आहे, मनोवैज्ञानिक गुण संपन्न असं लिहू आपण. मनोवैज्ञानिक गुण संपन्न असावं म्हणजे काय? तर त्यांचं मानसिक लेवल, जे पहिलीच्या मुलांचं मानसिक लेवल आहे त्याला अनुसरून त्याची रचना केलेली असावं. त्याच्यात लिहिलेले वाक्य तसे असावं. त्यांच्या मानसिकतेचा विचार करून ते बनवलेलं असं. मुलांसाठी साध्या आणि सरळ भाषेचा वापर केलेला असा. साध्या व सरळ भाषेचा वापर. कशी भाषा? साध्या व सरळ भाषेचा वापर त्याच्यामध्ये केलेला असावा. ओके, साध्या व सरळ भाषेचा वापर असावा. म्हणजे खूप अशी कॉम्प्लिकेटेड भाषा नसावी. एखादा विषय किती अवघड आहे किंवा किती सोपा आहे त्यापेक्षा त्याची भाषा किती कोणत्या भाषेमध्ये तो मांडला आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून काही शिक्षकांची टीचिंग अत्यंत उत्तम असते, सहजच समजून जाते. म्हणजे वाचलं जरी त्यांनी तर त्यांनी शिकवलेलं बऱ्यापैकी समजून जातं. अशी काही शिक्षकांची टीचिंग असते. चलो, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. आता पुढचं आहे आपलं शैक्षणिक साहित्य, ते म्हणजे बालसाहित्य. काय आहे पुढे आपल्याला आता बघायचं आहे? बालसाहित्य. बालसाहित्यामध्ये काय येतं? ठीक आहे. बालसाहित्य बघू आपण आता. बालसाहित्य. ओके, बालसाहित्यामध्ये आपण त्याला चिल्ड्रन्स लिटरेचर असं म्हणतो. चिल्ड्रन्स लिटरेचर आपण त्याला चिल्ड्रन्स लिटरेचर असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर उदाहरणार्थ आहे याच्यामध्ये चाचा चंपक की कहाणी, म्हणजे जे छोटे मुलं वाचतात, काही कहाण्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्या वाचतात, त्याला आपण काय म्हणतो? चाचा चंपक. एक्झाम्पल, चंपकची गोष्ट आपण इथे लिहूया. चंपक गोष्ट.
जे की उंदराची, वाघाची अशा गोष्टी असायच्या, त्या गोष्टी वाचतात ते मुलं, ते बालसाहित्यामध्ये आहेत. आवड निर्माण होईल आणि चिंतन निर्माण होईल. बालसाहित्य का असावं? आवड निर्माण होईल, मुलांना आवड आणि चिंतन याच्यासाठी काय आहे तर मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य महत्त्वाचं आहे. कल्पना येईल आणि समग्रता येईल. म्हणजे काय कसं आहे तर फॉर एक्झाम्पल जर वाघाचं चित्र बघितलं, कल्पना येईल हा कसा असतो वाघ, आणि समग्रता निर्माण होईल किंवा त्याच्याबद्दल ज्ञान निर्माण होईल, समग्रता निर्माण होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे क्रिया सहाय्यक सामग्री. ठीक आहे. आता काही क्रिया सहाय्यक सामग्री आहे ती आपल्याला बघायची आहे. कुठली सामग्री आहे ती आपण बघू. ठीक आहे. क्रिया सहाय्यक सामग्री, क्रिया सहाय्यक सामग्री म्हणजे सीटेट आली की झोपणं बिपणं सोडून द्यायचं, फक्त रात्रंदिवस अभ्यास अभ्यास अभ्यास. दिमागाच्या बाहेर दिमागात दुसरं काय आलंच नाही पाहिजे. माइंडमध्ये मेंदूमध्ये फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास. ठीक आहे. तर याद्वारे प्राप्त ज्ञान वास्तविक असते. क्रिया करून म्हणजे करून शिकणे, करून शिकलेलं ज्ञान, करून शिकणे. याद्वारे प्राप्त ज्ञान कसं असतं तर अनुभविक असतं. प्राप्त ज्ञान वास्तविक, प्राप्त ज्ञान वास्तविक. ठीक आहे. ठीक आहे. ते वास्तविक असतं म्हणजे रिअल असतं. फॉर एक्झाम्पल ट्रिपला गेल्यानंतर वास्तविक ज्ञान असतं तिथलं, आणि ते प्राप्त ज्ञान वास्तविक असते. नव्या नव्या वस्तूचं ज्ञान मिळतं, नव्या नव्या वस्तूचं ज्ञान मिळतं, नव्या नव्या वस्तूचं ज्ञान मिळतं, नव्या नव्या वस्तूचं ज्ञान मिळतं. कसं? फॉर एक्झाम्पल ही ट्रिप असेल, काय तर मुलांना शैक्षणिक वैयक्तिक अनुभव प्राप्त होतो. तर मुलांना वैयक्तिक अनुभव प्राप्त होतो. मुलांना वैयक्तिक म्हणजे त्यांना काय होतं तर स्वतःला एक अनुभव प्राप्त होतो, अनुभव प्राप्त. ओके. ठीक आहे. मुलांना वैयक्तिक अनुभव प्राप्त होतो. एक्झाम्पल आहे शैक्षणिक ट्रिप, सहल म्हणतो आपण तिला. सहलीमध्ये काय होतं, स्वतःहून मुलं ते काय करतात, धबधबा असेल ते बघता आल, एखादा ट्रिपला नेल्यानंतर त्यांना तिथे एखादं स्थळ असेल तर बघता आलं, किंवा ऐतिहासिक एखादं मंदिर असेल तर किंवा एखादा तिथं इतिहासामध्ये एखादी घटना घडलेली असेल तर ते आपण त्यांना प्रत्यक्षदर्शी तिथे नेल्यानंतर ते बघतात, किंवा नैसर्गिक स्थळावर गेल्यानंतर, किंवा एखादं अभयारण्य दाखवलं, किंवा एखादं तुम्ही त्यांना आपण काय मोठंसं एखादं धरण दाखवलं तर आपण धरणाचे फक्त इकडे धरणावर एखादा जर विद्युत निर्मिती प्रकल्प असेल तो दाखवला तर ते ज्ञान वास्तविक असेल. कसं असेल ते ज्ञान वास्तविक असेल. त्याच्यानंतर नव्या नव्या वस्तूचं ज्ञान होईल. त्याच्यानंतर ते वैयक्तिक असेल म्हणजे त्यांना स्वतःला त्याचा अनुभव मिळेल, आणि त्याच्यानंतर हे सगळं त्यांच्या कायमस्वरूपी डोक्यात राहील. त्याच्यानंतर आपला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे बहुभाषिकता. ठीक आहे. बहुभाषिकता फाटाफाट जाऊ आपण, एवढं बहुभाषिकता शिकू. बहुभाषिकता. ओके. काढायचा प्रॉब्लेम आहे माझा, कधी येतं मला काय माहिती. बहुभाषिकता, बहुभाषिकता. ठीक आहे. बहुभाषिकता हमारी क्या है, पहचान है. खूप साऱ्या भाषा बोलणे ही आपली ओळख आहे. बहुभाषिकता मल्टीलिंग्विलिझम, मल्टीलिंग्विलिझम म्हणजे खूप साऱ्या भाषा बोलण्यात आली. मल्टीलिंग्विलिझम तर एका वर्गामध्ये एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे विद्यार्थी असतात. एका वर्गात एकापेक्षा जास्त भाषा बोलणे, एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात, एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. ओके. ठीक आहे. कबूल आहे, नो प्रॉब्लेम, बोलू द्या. एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे विद्यार्थी असतात, बोलल्या जातात. त्याच्यानंतर त्यांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. नेहमी लक्षात ठेवा. आता हा प्रश्न नेहमी येणार तुम्हाला की एखादी फॉर एक्झाम्पल एक काहीतरी नायमा काहीतरी एखाद्या नावाची मुलगी आहे आणि ती तिची बोलताना ती तिच्या भाषेतले काही शब्द ती भाषा बोलताना तिच्या प्रयोगामध्ये आणते. तर तुम्ही तिला काय कराल तर तुम्ही तिला फटकाराल, तुम्ही तिला माराल, तुम्ही तिला रागवाल, किंवा तुम्ही तिला म्हणाल तुझी भाषाच बोलू नको, किंवा तुम्ही म्हणाल तुझी भाषा फार खराब आहे, असं काय कराल का? नाही. तुम्ही त्या भाषाला काय म्हणाल, हे तिचं एक साधन आहे.
साधन आहे. भाषा हे काय आहे? साधन म्हणून घ्यायचं. तिच्या जे काही ते इन्व्हेस्टमेंटवर जे मुलं घेऊन आले, जे असेल चांगलं वाईट त्यांनी जे काही घेऊन आले त्याच्यावरच आपल्याला तो त्याचा पाया म्हणायचा. त्याच्यावर अशी काय करायची? बिल्डिंग बांधत जायचं. कशावर? मुलांच्या पूर्वज्ञानावर. पूर्वज्ञान फार महत्त्वाचं. पूर्वज्ञान त्यांचं जे काय आहे प्रिव्हियस नॉलेज ते अत्यंत काय आहे? इम्पॉर्टंट आहे. कुठेही येऊ द्या सीटेटमध्ये, CTP-मध्ये येऊ द्या, हिंदीमध्ये येऊ द्या किंवा इंग्लिशमध्ये येऊ द्या, मराठीमध्ये येऊ द्या, पर्यावरणामध्ये येऊ द्या, विज्ञानामध्ये येऊ द्या, त्यांचं प्रिव्हियस नॉलेज कधीही महत्त्वपूर्ण आहे. मुलांनी जे काही घेऊन शाळेत आले ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ओघामध्ये आला पॉईंट महत्त्वाचा सांगून दिला. सीटेट तुम्हाला नेहमी असा प्रश्न विचार की एखादा XYZ एक मुलगी आहे तर ती तिच्या भाषेचे काही शब्द प्रयोगामध्ये आणते, तर तुम्ही तिला काय कराल? तर तुम्ही तिला रोखवणार नाही, तुम्ही तिला थांबवणार नाही, तुम्ही तिला मारणार नाही, तुम्ही तिला तुझी भाषा खराब आहे म्हणणार नाही, तुम्ही तिला काय म्हणणार? तर त्याचा तुम्ही काय करणार? तर साधन म्हणून उपयोग करणार आणि तिला शिकवण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे? ओके, ठीक आहे. महत्त्वाचं होतं. वेगवेगळ्या पृष्ठभूमीतून मुले येतात. पृष्ठभूमी वेगळी आहे. पृष्ठभूमी वेगवेगळ्या. आता ठीक आहे, कोणते एखाद्या तांड्यावरून पाड्यावरून पृष्ठभूमी वेगवेगळ्या असतात. ओके, वेगवेगळ्या पृष्ठभूमीवरून मुले येतात. त्यांची भाषा साहजिक वेगवेगळी असणार. पाड्यावरची मुले वेगळी बोलणार, आदिवासी जमातीतली मुले वेगळी बोलणार, त्याच्यानंतर एखाद्या गावातली मुले वेगळी बोलणार, शहरातली मुले वेगळी बोलणार. मग आता पृष्ठभूमी कशी आहे त्यांची? सगळ्यांची वेगवेगळी आहे. मग साहजिक आहे त्यांची भाषा विभिन्नतेमध्ये एकता, अनेकतामध्ये एकता. आपल्याला विभिन्नतेमध्ये एकता आणि अनेकतेमध्ये एकता आहे, तर आपण ते स्वीकारलेलं आहे. कितीही जर काही वेगवेगळ्या भाषा असतील तर आपल्याला त्याच्या मुलांच्या त्यांची जी काही प्रिव्हियस नॉलेज आहे किंवा त्यांच्याकडे जे ज्ञान त्यांच्या भाषेत उपलब्ध आहे त्याच्यावरच आपल्याला त्यांना पुढे शिकवायचं आहे. सर्व भाषांचा स्वीकार करावा. महत्त्वाचं आहे, सर्व भाषा चांगल्या आहेत. सर्व भाषांचा स्वीकार करायचा. कुठलीही भाषा खराब नाही आहे. सर्व भाषांचा स्वीकार करायचा म्हणजे जे काही आहे ते सगळं उत्तम आहे आणि त्याच्यावरच आपल्याला पुढे बिल्डिंग बांधायची आहे. सर्व भाषांना मान द्यावा, त्यांचा सन्मान करावा. काय आहे? सर्व भाषांचा मान करायचा. सर्व भाषांचा मान व सन्मान करायचा. ठीक आहे? कुठलीही भाषा जगातली वाईट नाही आहे किंवा कुठल्याही मुलाला आपण बिलकुल म्हणू शकत नाहीत की तुझी भाषा खराब आहे किंवा तू ही भाषा बोलतो. फॉर एक्झाम्पल त्याची भाषा जरी स्टँडर्ड शुद्ध आणि आपण जी बोलतो ती नसेल तरीही त्याची भाषेला आपण वाईट म्हणू शकत नाहीत किंवा चांगली नाही असं म्हणू शकत नाहीत. काय आहे तर मुलांनी जे काही घेऊन आले ते सगळं उत्तम आहे आणि त्याच्यावरच आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठेही येऊ द्या सेटेटमध्ये मुलांनी शाळेत जे घेऊन आले ते सर्व चांगलं आहे. जे काही ते त्यांची भाषा असेल, त्यांची संस्कृती असेल, त्याच्यानंतर त्यांचे सण असतील, त्याच्यानंतर त्यांचं राहणीमान असेल, त्याच्यानंतर त्यांचे जे काही संस्कार असतील, त्यांचे सणवार असतील, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं ज्ञान, त्यांचे कल्चर, त्यांचं खाणं, त्यांचं भोजन असेल, भोजन म्हणजे त्यांचा आहार असेल, सगळ्याचा सन्मान करायचा. आपण कशालाही इथे वाकडं लावू शकत नाहीत किंवा कशालाही वाईट मानू शकत नाही. जे घेऊन आले मुलं ते सर्वच उत्तम आहे. त्याच्यावरच आपल्याला त्याला पाया बनवायचा आहे. त्याच्यावर अशी मोठी बिल्डिंग बांधायची, त्यांना शिकवत जायचे आणि त्यांना पुढे न्यायचं आहे. ओके, ठीक आहे, डन. हे झालं आपले जवळपास तुमचा सिलेबस कव्हरअप झाला 10-12 मार्कचा. 2-3 मार्कचे राहिले ते आपण उद्या घेऊया की फक्त 2 चॅप्टर राहिले ते 2 चॅप्टर उद्या आपण फिनिश आउट करू आणि दुपारून आपण प्रश्नांची प्रॅक्टिस घेऊ, क्वेश्चनची प्रॅक्टिस घेऊ. तर महत्त्वाची आणि अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट, तर आपल्या टीचिंग क्लासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. कृपा करून एवढं करत जा, कारण एवढी जी मेहनत आहे ती फक्त तुम्ही सेटेट पास व्हावं. जसं मी फक्त ऑनलाईन स्टडी करून झाली आणि तुम्हीही तसंच व्हावं. आणि तुम्हाला कुठेतरी हे जे महाराष्ट्राची TIT आहे आत्ता बघा, पुन्हा आता खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. कशाचे की ते संशयाच्या भोवऱ्यात आहे, येऊ आहे तेव्हा आहे. तर तुमच्याकडे चान्स आहे या सगळ्या गडबडीतून किंवा ह्या सगळ्या भानगडीच्या बाहेर पडण्याचा. सेंट्रलची TET पास व्हा, आनंदाने नोकरीच्या मार्गासाठी
पुढच्या पायरीवर जा. इथेच किती दिवस बसायचं आहे की हा पेपर संशयाच्या भोवऱ्यात, तो पेपर संशयाच्या भोवऱ्यात, पेपर फोडला, त्याच्यानंतर काय त्यांचे ते आणखीन बरेचसे गोष्टी आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं. आपल्याला फक्त एक नोकरी हवी आहे. सामान्य माणसं आहोत आपण. एक नोकरी हवी आहे. त्याच्यासाठी आपल्याला या पायऱ्या पास होत पुढे जायचं आहे. सीटेट पास झाली की आपल्याला KVS देता येते, DSSB देता येते, त्याच्यानंतर एकलव्याचे पेपर देता येतात, MRS, बरेचसे पेपर, जगातल्या सगळ्या काही वाटा तुम्हाला सीटेटपासून काय होतात तर CTET पासून तुम्हाला खुल्या होतात. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. हा पेपर मन लावून व्यवस्थित द्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या खूप खूप तशा माझ्या शुभेच्छा असतील. ओके, सध्या तरी थांबते मी. जय हिंद.